आता वयात दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश, एकामेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरवल्यावरही शिंदेच्या शिवसेनेतून इनकमिंग, शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरेंच्याही पदाधिकाऱ्यांचा भाजपा प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजपा 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम, शिंदेच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेची 2 तास बैठक, सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाणांची माहिती। महापौर महायुतीचाच होणार, आगामी निवडणुका महायुतीत जिंकेन, महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती एकत्र लढेल की नाही हे येणारा काळच सांगेल, महायुतीच्या तिन्ही तिघाडा काम बिघाडावर बोलायचं नाही, नाना पटोलेंची टीका। भाजपचा मलिकांना विरोध कायम, मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यानं निवडणुकांमध्ये युती नाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे निर्णय अजित पवार घेणार, मलिकांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत, तसंच महायुतीत मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य नकोय, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। महायुती म्हणून एकत्र लढणार, मलिकांसंदर्भातला वरिष्ठ नेते निर्णय घेतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। नागपूरच्या प्यारे खानची बिर्याणी यांना आवडते, मुंबईचे नवाब मलिक यांना आवडत नाहीत, भाजपच्या नवाब मलिकांना असलेल्या विरोधावरून नाना पटोलेंची टीका।